बरेच दिवसापासून चाललं होतं चुरमा लाडू बनवायचं. तर आज फायनली तो मुहूर्त आलेला आहे आणि मी बनवलेले आहेत चुरमा लाडू. चला तर पाहूयात रेसिपी. यासाठी येथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी त्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि 1/4 कप मी यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे. याला आता आपण तुपाचे मोहन देऊन घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे पीठ आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर एका ओल्या फडक्याने झाकून ते आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. हे गोळे तुम्ही जरा जाडसरच ठेवा किंवा तुम्ही त्याच्या मुटक्या देखील करू शकता. बेसिकली आपल्याला हे सगळे गोळे आणि मुटक्या तळून घ्यायच्या आहेत. मंद आचेवर आपल्याला हे जाडसर गोळे तळून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. लाडू बनवण्यासाठी आपल्याला हे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण एका चाळणीतून व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळणीवर राहिलेले जाडसर तुकडे की आपल्याला परत एकदा मिक्सरमध्ये टाकून परत एकदा बारीक करून घ्यायचे आहे आणि गाळून घ्यायचे आहेत. आता लाडू बनवण्यासाठी आपण गुळाचा पाक तयार करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये आपण तूप टाकून त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि 1/4 कप आपण यामध्ये खवा टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. खवा आणि गूळ यांचं मिश्रण अगदीच एकजीव झाल्यानंतर यामध्ये मी 1 चिमूटभर जायफळ किसून टाकलेलं आहे. नंतर यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर टाकणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स टाकून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हा खवा गुळाचा पाक आपण बारीक केलेल्या चुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे. खव्या गुळाचा पाक या चुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आता लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात. लाडू बनवून झाल्यानंतर मी त्याला बाहेरून खसखस लावत आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावलं तरी देखील चालेल. अशा पद्धतीने 7 ते 8 दिवस टिकणारे हे चुरमा लाडू आपले रेडी आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय.